प्रशांत दिवेकर. आपल्या इथले लोक इतके उपाशी आधाशी आणि हापापलेले आहेत ना की त्यांना आत्ताच लग्न करायचं. नो डाऊट आपली लोकसंख्या इतकी झपाट्याने वाढते. आपल्या लोकांचा आवडता पदार्थ सुद्धा आहे कांदा आहे. कांदा कांद्यामुळे वाढतो स्टॅमिना व्यायाम करण्यासाठी. तुम्हाला काय वाटलं? कॉन्फिडन्स पण वाढतो ज्याची मला गरज आहे. हां, तर अशाच एका आधाशाच्या लग्नात गेलेलो तर तिथं काय झालं, तिथं अक्षतांच्या ऐवजी सॅनिटायझर देत होते. म्हटलं वा जागरूकता आहे. पण हे जरा जास्तच जागरूक होते. एक काका काखेत परफ्यूम ऐवजी सॅनिटायझर मारत होते. म्हटलं काका नाही इथं. तर म्हणे नाही काखेतून कोरोना आला म्हणजे. म्हटलं कुठे याच्या नादी लागायचं. पुढे गेलो, सगळ्यांनी मास्क घातलेला, कोणी ओळखूच येईना. हां, म्हणजे पुण्यातल्या रस्त्यावर त्या आतंकवादी मुली असतात ना तसंच. आणि मी पुण्यातला असल्यामुळे डोळे बघून पण माझं भागतो. तर असंच डोळे बघून मला एक मुलगी खूप आवडली. मी बराच वेळ तिच्याकडे बघत होतो. नंतर तिने फोटो काढण्यासाठी मास्क काढला तेव्हा कळला हा केस वाढवलेला सोन्या दादा आहे. सारा मूड खराब करते. नंतर मी आहे ना नवऱ्याला भेटायला गेलो. तिथं नवरा कोण बाप कोण काका मामा कोणीच कळलं नाही. सगळ्यांनी मास्क घातले. एक मित्र नवऱ्याच्या बापाला जाऊन म्हणतो तुला त्या पोरीबरोबर पाहिलं तेव्हा तू इतका सिरियस असशील वाटलं नाही. बायको दिवसभर त्याच्याशी बोलत नव्हती. मग कन्फ्युजन होऊ नये म्हणून नवऱ्याने कुर्त्यावर नवरा आणि बायकोने हातावर बायको लिहिलं. तरी पण आमचे मित्र येडे आहेत. त्यांना कळत नाही कुठं काय चेष्टा करायची. हां, त्यानंतर गुरुजी बोलले मुलीचे मामा 4-5 पोरं जायला लागली ना. आजोबा कन्फ्यूज आहे माझे नाही माझे नाही. तो त्याच्या आजीकडे रागात बघायला लागला. नंतर होम हवन सुरू झालं तर हुशारांनी तुपाऐवजी सॅनिटायझर टाकलं. बायको थोडक्यात वाचली. त्यानंतर मंगलाष्टकं सुरू झाली. इथं 7 ऐवजी 14 वेळा शुभमंगल सावधान झाली. का? कारण तो जो गुरुजी होता ना त्याने मास्क घातलेला. कुणाला कळतच नाही काय बोलताय. शुभमंगल बोलले का बोल शुभमंगल काय चाललंय त्यांचं त्यांनाच कळलं. यानंतर लग्न झालं तर आपल्याकडे पद्धत असते जेवायला द्यायचं वगैरे. पण लग्न पुण्यात त्यात कोरोना. मग ज्यूस देऊन सगळ्यांना पाठवलं. काही विशेष लोकांना फुगे पण मिळाले. तर त्यानंतर ज्यूस नंतर घरी जाऊन प्यावा एवढी अक्कल असते. पण नाही, ते मास्कमध्ये जागा असते ना हवा जाण्यासाठी त्याच्यातून स्ट्रॉ टाकून पितात. अरे काय बरं ज्यूस पिऊन थांबलेस तर ठीक आहे. बेवड्या लोकांचा कार्यक्रम आधीच सुरू झालेला. एक बेवडा असा. बायको म्हणते अहो एवढे पाहुणे आलेत आज तरी प्यायची नव्हती. घेतली नाही. सॅनिटायझर आहे सॅनिटायझर. मग वास कसा येतो? अल्कोहोल सॅनिटायझर. अहो तुमच्या बॅगेत जॅक डॅनियल्स आहे. जॅक डॅनियल्सचं सॅनिटायझर आहे. त्यांना अल्कोहोलमधलं जास्त कळतं ना. कोरोना आसपास पण येणार नाही. ती म्हणाली कोरोना काय माणूस पण आसपास येणार. वा सोशल डिस्टन्सिंग पाळतो ना मी. पंतप्रधानांचं ऐकलंय मी. हे सगळं झालं. त्यानंतर रडारडीचा कार्यक्रम सुरू झाला. काही बायका इतक्या भंगार असतात ना मास्कमधून पण त्यांचा शेंबूड गळतो. मग सगळे रडारडी सुरू झाली. इथं प्रॉब्लेम झाला. बायको गायब ना. बायको गायब. सगळे शोधतायत. नवऱ्याच्या कपाळात आठ्या. कुठे बायको? सगळे शोधायला लागले. नंतर कळलं एका मित्रानं कुर्त्यावर नवरा लिहिलेला त्याच्याबरोबर ही बायको गेली. म्हणजे नवऱ्याबरोबर बाकी आलेले लोक पण उपाशीच होते बरं का. जाऊ दे मला पण भूक लागली आहे जेवायची. जेवून येतो.